माझी मुलगी मोठी होऊन काय होणार मला माहित नाही. पण तिच्या पप्पासोबत तिला क्रिकेट खेळायला फार आवडते. म्हणजे ती बॉल थ्रो करते मस्त. त्यांची बॅट घेते. एवढी जड आहे उचलत नाही तरी पण घेते. आणि ह्यांना क्रिकेटचं वेड आहे म्हणून त्यांना वाटतं, की माझी मुलगी जर माझ्यासोबत क्रिकेट खेळते म्हणजे ही क्रिकेटर तर नाही होणार, असं त्यांच्या मनात चाललेलं असते. आणि काय झालं माहिती का, सॅटर्डेला त्यांची मॅच असते, पण ह्यावेळेस काही जाऊ शकले नाही बिचारे, कारण त्यांची बॅट तुटली होती. मग त्यांची बॅट रिपेअर करण्यासाठी आम्ही आज जाणार होतो एका ठिकाणी. आणि ती बॅट रिपेअर करायचं ठिकाण आहे ना, तुम्ही म्हणजे व्हिडिओमध्ये पूर्ण बघा. पुण्यामध्ये, हिंजवडीमध्ये अशा ठिकाणी आहे, म्हणजे थेरगावमध्ये काळेवाडी साईडला. आणि सगळ्यांना कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे आम्ही पुनावळीमध्ये राहत असून आम्ही तिथे जाऊ शकतो. हे बघा, इतकं छोटे गल्ली आहे, लक्ष्मी इलेक्ट्रिकल म्हणून आहे थेरगावचं तिकडे, आणि आतमध्ये एवढ्या बारीक गल्लीमध्ये त्यांचं दुकान आहे, डायमंड स्पोर्ट्स म्हणून. तुम्हाला वाटणार पण नाही इथे आत काही असू शकते, पण त्यांच्याकडे इतक्या साऱ्या बॅट होत्या रिपेअरिंगसाठी. मग मला कळालं की नाही, म्हणजे क्रिकेटर्स आहेत हा खूप सारे. म्हणजे जरी तुम्ही जॉब करत असाल, कोणत्याच क्षेत्रात असाल, पण तुम्हाला क्रिकेट जर आवडत असेल, तुम्ही काही ना काही करून वेळ काढताच त्याच्यासाठी. मग काय, तिथे बॅट दिली रिपेअरिंगला, त्यांनी टाइम सांगितला, नाव लिहून घेतलं, नंबर लिहून घेतला, आणि मग तिथे बॅट रिपेअरिंगला टाकलो आणि आम्ही तिथून निघालो. आता रिटर्न जाताना आम्ही गेलो डिकॅथलॉनमध्ये. म्हणजे जाताना आम्हाला इतकी ट्रॅफिक लागली. ही भूमकर चौकाची ट्रॅफिक आहे ना, संध्याकाळी तुम्हाला लवकर निघूच देत नाही तिकडनं. इतक्या ट्रॅफिकमधून आम्ही कसे तरी तिथून बाहेर पडलो आणि डिकॅथलॉनमध्ये गेलो. आणि तिथे गेल्यावर प्रिशाला असं वाटलं, की वॉव! माझी खेळणी आहेत का ही एवढी सगळी? इतकं सगळं मला खेळायला देतात का? आणि म्हणजे तिने इतकी धाव मारली, इतक्या ठिकाणी गेली, सगळं एक आणि त्यांचं कसं लावलेलं असतं ना सगळं खाली. आणि लेकरांना खाली जर काही दिसलं, की ते ओढायला फार मज्जा येते. म्हणून आम्हाला कंटिन्यू प्रिशाला वर उचलून घ्यावं लागलं. काही-काही ठिकाणी आम्ही तिला खेळू दिलं, पण कसं दुसरीकडे गेलं तर काही नुकसान नको व्हायला म्हणून आपण लक्ष ठेवतो. तिथे काही जण कॅरम वगैरे खेळत होते, काही जण प्रॅक्टिस करत होते, जिमचे इक्विपमेंट्स होते, सगळं काही आहे इथे. म्हणजे तुम्हाला स्पोर्ट्स रिलेटेड सगळं इथे भेटून जाणार. शॉर्ट्स आहेत, बॉल वगैरे सगळं. आणि रिंग आहे, म्हणजे ती आपण फिरवतो ना कमरेला लावून ती. ती आम्ही तिथे मुद्दाम ट्राय केली. म्हटलं पहिले प्रिशाच्या पप्पांनी ट्राय केली आणि त्यांना काही जमली नाही. मला वाटलं मला येईल आणि मी पण खरंच म्हणजे खूप उत्साहाने ट्राय करायला गेली, पण मला पण काही जमलं नाही. आणि प्रिशा आम्हाला दोघांना बघून फक्त हसत होती. कारण तिला समजत होतं हे काय करतात, ते वेडे झाले की काय. मग त्यानंतर आम्ही थोडंफार शॉपिंग केली तिथनं आणि मग निघालो. रिटर्न जाताना एका ठिकाणी नवीन मोमोजचं शॉप लागलं, तिथे मोमोज ट्राय केले आणि मग आम्ही घरी गेलो. इथले मोमोज फर्स्ट टाईम ट्राय केले. त्यांचं दुकान नवीनच होतं. मे बी त्यांना वेळ लागेल सगळं करायला व्यवस्थित. बाकीच्या गप्पा आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मारूया. प्रिशाच्या या क्यूटच्या स्माईलसोबत हा व्लॉग संपवूया. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा हां, विसरू नका.